हरिओम. आज मंगळवार 26 नोव्हेंबर 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्याला सांगतात की भगवंताशी आपलं नातं जोडावं. ऐकूया ना ते काय सांगतायत. भगवंताचं नाम मुखातून न येण्यापेक्षा मुके पण बरं नाही का. दृष्टी जर भगवंताची मूर्ती पाहत नसेल तर ती दृष्टी काय कामाची आहे. आपले कान त्याची कीर्ती जर ऐकत नसेल तर ते कान काय कामाचे. डोळ्यांनी भगवंताची मूर्ती पाहणं, मुखाने भगवंताचं नामस्मरण करणं, कानाने त्याचे गुणगान ऐकणं, हाच खरा अभ्यास आहे. भगवत चरित्र ऐकण्याचं कशासाठी, तर त्याप्रमाणे वागण्यासाठी. भगवत प्राप्तीसाठी एक सुलभ उपाय आहे. भगवंताशी आपलं नातं जोडावं, कोणतं तरी नातं लावावं. भगवंत हा माझा स्वामी आहे, मी त्याचा सेवक आहे. तो माता आहे, मी लेकरू आहे. तो पिता आहे, मी पुत्र आहे. तो पती, मी पत्नी. तो पुत्र, मी आई. तो सूत्रधार, मी बाहुलं. असं काही नातं लावावं. मुलगा दत्तक घेतल्यावर मग त्याच्याशी पुत्रप्रेम लावतो की नाही. लग्न होण्यापूर्वी कोण नवरा आणि कोण बायको, पण लग्न होताच ते नाते लावतो. सहवासाने प्रेम वाढवतो, प्रेम केल्याने प्रेम वाढतं. तसं भगवंताविषयी प्रेम कोणाचं तरी नातं लावून वाढवावं ना. किंबहुना तो स्वभावच व्हावा, म्हणजे भगवत प्राप्ती सुलभ होते. हनुमंताने दास्यभक्ती केली, रामाला आपल्या हृदयातच ठेवलं. गुहकाचे रामावर तसेच प्रेम होते. रावणाने शत्रू म्हणून, भरताने भाऊ म्हणून, सीतामाईने पती म्हणून, बिभीषणाने मित्र म्हणून, हनुमंताने स्वामी म्हणून भगवंताला आपलासा करून घेतलाच. ज्या गावात मारुती नाही त्या गावात राहूच नाही. मारुती गावात नसेल तर निदान आपल्या घरी तरी ठेवावा. घरात देवाची उपासना करावी. घर हे मंदिराप्रमाणे असावं. परान्न म्हणजे दुसऱ्याने मिळवलेलं अन्न. आपण घरी जे अन्न खातो ते देखील परान्नच आहे, कारण अन्नदाता परमात्माच आहे. त्याचं स्मरण ठेवून अन्न खावं. चवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढंच खाणं, याचं नाव सात्विक आहार. मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टीत भगवंताची आठवण राहिली पाहिजे. मग ते खाणे, पिणे, गाणे, बजावणे, हिंडणे, फिरणे काही असो. गायनामध्ये ठरलेल्या सुरात शब्द म्हणायचे असतात, त्यामध्ये भगवंताची आठवण राहणं कठीण असतं. गायन हे करमणुकी करता असलं तरी भगवंताला अशा प्रेमाने आळवावं की त्याच्या डोळ्यात पाणी यावं. राम आपल्या जरुरी पुरतं कुठेही देतो, म्हणून भगवंत देईल त्या समाधानाने राहायला शिकावं. प्रपंचात दुःख प्रसंग आले म्हणजे मग रामस्मरण होतं. तसं ते सर्व काळी करावं. रामावर श्रद्धा पूर्ण असावी, म्हणजे आपली काळजी त्याला वाटते. भगवंताच्या नामात राहिल्यावर त्याला आपलासा करून घ्यायला निराळं असं काही करण्याची जरुरीच नसते. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.